नमस्ते. गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपले व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्कीच आवडत असतील तर आपल्या या छोट्याशा यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. नमस्ते, मी जयू चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं गृहिणी समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रडणे या एका शब्दावरती आपण छानसं बोलणार आहोत आणि रडण्याचे फायदे किती आहेत, तोटे काय आहेत हे देखील आपण सांगणार आहोत. तर आजच्या भागामध्ये खास करून आपण रडणं आपल्या शरीरासाठी किती लाभदायक आहे याच्याबद्दल बोलूयात. तर मानवी जीवनात आनंदाश्रूंना खूप छान महत्त्व आहे आणि व्यक्तीचं आनंदाश्रू आणि दुःखाचे अश्रू असे देखील असतात. रडणं ही एक सामान्य बाब जरी असली तरी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवरून ट्रिगर होऊन लोकांना रडायला येतं. काही वेळेला रडण्यानं शरीर आणि मेंदू दोन्ही अतिशय हलके होतात. बघायला गेलं तर ज्यावेळी एखाद्या छोट्याशा बाळाचा जन्म होतो तेव्हा बाळाचा जन्म झाल्यावरही ते आधी रडूनच मी आलेलो आहे किंवा आपल्या आगमनाची वर्दी देतं. जन्मतः बाळ रडल्याने त्याचे आरोग्य उत्तम राहते. रडण्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत हे आपण जाणून घेऊयात. प्रत्येक व्यक्तीच्या अश्रूमध्ये 3 प्रकारचे अश्रू असतात. त्याच्यामध्ये रिफ्लेक्स अश्रू. तर या रिफ्लेक्स अश्रूमध्ये काय असतं तर व्यक्तीच्या डोळ्यामध्ये साचलेली धूळ, घाण आणि धूर स्वच्छ करणारे हे अश्रू असतात. तर दुसरं आहे सतत वाहणारे अश्रू. जर आपले डोळे ओले ठेवणारे हे अश्रू असतात. त्यांना डोळ्याला जो काही संसर्ग होणार असतो तर हे सतत वाहणारे अश्रू काय करतात तर आपल्या डोळ्याचे संसर्गापासून संरक्षण करतात. आणि तिसरे अश्रू आहेत भावनिक अश्रू. या अश्रूंचे अनेक फायदे प्रत्येक व्यक्तीला होतात. सततच्या अश्रूमध्ये 98% पाणी असतं तर भावनिक अश्रूंमध्ये ताण, संप्रेरक आणि इतर विषारी घटक म्हणजे पदार्थ असतात. अश्रू जर तुमच्या शरीरातून काही ठराविक विषारी पदार्थ बाहेर काढतात. रडणे हा कदाचित स्वतःला शांत करण्याचा खरंच एक खूप मोठा मार्ग आहे. रडण्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम प्रक्रिया होते. PNS म्हणजे तुमच्या शरीराला आराम करण्यास आणि पचन करण्यास देखील आपलं रडणं खूप मदत करतं. काही वेळ रडल्यानंतर व्यक्तीला शांत वाटतं. रडल्याने ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन बाहेर पडतात. हे चांगले वाटणारे रसायने शारीरिक आणि भावनिक वेदना कमी करण्यास देखील मदत करू शकतात. व्यक्तीच्या डोळ्यातून बाहेर पडणारे एंडोर्फिन तुमचे म्हणजेच व्यक्तीचे शरीर बाहेर पडले की व्यक्तीचे शरीर काय होतं की थोड्या वेळासाठी सुन्न होतं आणि त्याचवेळी ऑक्सिटोसिन नावाचा ज्यावेळी घटक बाहेर पडतो त्यावेळी व्यक्तीला रडण्यापासून हळूहळू शांत वाटायला मदत होते. व्यक्तीला काय होतं की रडलं तर व्यक्तीच्या मनातील ज्या काही वेदना आहेत, जे काही ताणतणाव, चिंता आहेत, जे काही मनामध्ये आत तापून राहिलेलं आहे ते बाहेर पडण्यास मदत होते आणि व्यक्तीचा मूडही सुधारतो. जेव्हा व्यक्ती रडते तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडातून खूप हवा पटकन आत घेतली जाते, त्यामुळे मेंदूचे तापमान कमी होते. जेव्हा व्यक्तीच्या मनाचे तापमान थंड असते तेव्हा शरीरालाही बरे वाटते, यामुळे व्यक्तीचा मूड सुधारतो. रडल्याने भावनिक संतुलन पुनर्संचयित होण्यास मदत होते. जास्त रडणे देखील चांगले नसते. याबद्दल डॉक्टरांशी बोलणे हितवाह ठरते. जर रडणे व्यक्तीच्या दैनंदिन कामामध्ये अडथळा आणत असेल तर ते तणावाचे लक्षण देखील असू शकते. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो तर सर्वांनाच रडण्याचे खूप सवय असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती देखील व्यक्ती रडू लागते. एखादी गोष्ट मनात असेल तर पटकन समोरच्या व्यक्तीजवळ ती बोलता येत नाही. काही वेळेला मतभेद होतात, त्यावेळी देखील स्वतःच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दलचा राग दाबून ठेवला जातो. सततचं येणारं आजारपण, कामाचा येणारा ताण किंवा एखाद्या फंक्शनमध्ये किंवा 4 चौघांमध्ये झालेला अपमान हे देखील व्यक्ती मनात कुठेतरी दाबून ठेवतात आणि त्याच्यामुळं काय होतं की व्यक्तीला त्याचे अश्रू अनावर होतात आणि अचानक व्यक्ती रडायला लागते. अशावेळी जर रडलं तर हे रडणं खूपच लाभदायक असतं, कारण की त्याचा त्याच्या शरीरावरती किंवा त्याच्या मनावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. पण सतत जर रडत राहिलं तर ते मात्र तुमच्या शरीरासाठी घातक असू शकतं. आणि अशा वेळेला जर सतत टेन्शन येत राहिलं, किती रडलं, कुणाशीही बोललं किंवा मन हलकं केलं, असं म्हणतात की समोरच्या व्यक्ती जवळ जर बोललं तर मनातील ताण कमी होतो. पण काही केलं तर ताण कमी होत नसेल, सतत जर डिप्रेशनमध्ये जर तुम्ही जात असाल
तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं देखील खूप गरजेचं आहे. तर अश्रू ढाळणं हे देखील आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकलं आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.